मंडळाचे सर्व कार्यकर्ते आपल्याला विनंती राहते आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचे. स्टेजच्या मागे जे आपले मंडळाचे कार्यकर्ते आहेत आपल्याला विनंती राहते आपण त्वरित मंचाच्या फ्रंट बाजूला यायचे. विघ्नहर्ता कोंडमाळा संघाचा विघ्नहर्ता खेळाडू निखिल घाणेकर बेस्ट टीप माफ करा या विजय क्रमांक 21 इथे म्हणून मनुष खापरेल इथे आपण पाहतोय. साईसेवा कोंडमाळा संघाचा बेताज बादशाह डॉन राहिलाय हा साईसेवा कोंडमाळा संघाचा. या संघाचा डॉन आपण इथे पाहिला मनीष खापरे. पॉइंट टेबल दोन्ही संघांनी ऑन केलेत 1 ऑल. जर्सी क्रमांक 6 चढाई करताना तुषार पहिला सामना खेळत असताना त्याने केलेले सुपर डुपर 2 रेड सुपर हिट रेड सुपर रेड आणि त्यामुळे संघाला मिळालेला विजय. परंतु यावेळी कोण कोणावर युद्ध ठरणार सरस कोणाच्या मस्तकी चढणार विजयाचा कळस इथे आपल्याला पाहायला मिळेल. सुमित खापरे 2-1 ची फील्ड लेफ्ट कॉर्नर इनला बोनस सेटिंग करण्यासाठी केला गेला प्रयत्न तेवढेच रनिंग हँड टच कव्हर फील्ड मध्ये मिडल चेन आहे आणि त्या दिशेने हाताचा वापर करण्याचा प्रयत्न यावेळी केला गेला होता. कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात परतलेला तो पाहायला मिळाला. निखिल घाणेकर विघ्नहर्ता कोंडमाळा संघाचा बेस्ट डिफेंडर ऑलराऊंडर खेळाडू. यस यावेळी एक बोनस पॉईंट इथे घेतोय. चपळता त्याने इथे दाखवली. अप अँड डाऊन परफेक्ट फुटवर्क पाहायला मिळालं आणि त्यानंतर इथे मगर मिठी मारण्याचा प्रयत्न होता नाकाम ठरेल. जादूची झप्पी परंतु रायडरने घेतली त्याची पप्पी. एक सिंगल पॉइंट घेतला आणि माघारी परतलाय. टॅकल करण्याचा पुरेपूर केला गेलेला प्रयत्न आणि त्याच दरम्यान दाखवली गेलेली नजाकत. 1 पॉइंट इथे प्राप्त करेल. एका खेळाला टच केले. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. जसा प्रश्न तसा उत्तर. रनिंग साइड किक अप्रतिम खेळ. मनीष आहे मनीष आहे मनीष आहे. साई सेवाचा डॉन इथे दाखल झालाय. हो आणखीन एकदा परंतु यावेळी लॉक केलं गेलंय सक्सेसफुल ठरणार टॅकल. टीम वर्क इथे टीम वर्क पाहायला मिळालं. ज्यावेळी तुम्ही एकजुटीने लढता एकत्र येता भव्य दिव्य काही ना काहीतरी जरूर करता आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळालंय. एकजूट पाहायला मिळाली एकत्र आलेले पाहायला मिळाले. एकत्र येणं ही क्रांती आहे आणि एकत्र राहणं ही शक्ती आहे. एकत्र आले एकत्र राहिले एकत्रपणे टॅकल केला क्रांती पण झाली शक्ती पण आजमावली गेली आणि त्याचा फायदा मिळाला. मनीष खापरे मैदानाच्या बाहेर गेले. सिंगल पॉईंट इथे मिळाला तो विघ्नहर्ता कोंडमाळा संघाला. निखिल घाणेकर आणि जर्सी क्रमांक 6 तुषार चपळता आणि गती वेगवान अशी चढाई करण्याचा प्रयत्न. एक स्पीड रेड करण्याचा प्रयत्न परंतु तेवढाच चांगला बचाव साईसेवा कोंडमाळा संघ करता दिसलाय. ज्या गतीने तो चढाई करण्याचा प्रयत्न करतोय त्याच गतीने त्याने हाताचा आणि पायाचा वापर करणंही अपेक्षित होतं. ते इथे केलं गेलं नाही त्यामुळे एम्प्टी रेड पाहायला मिळाली होती. चला कशा चाललेल्या चढया या विचारलेड आहे डोअर्ड आहे. दोघांपैकी एक संघ सक्सेसफुल ठरणार आहे. तो संघ कोणता ठरतो तिथे पाहावं लागेल. 30 सेकंद रायडर 5 डिफेन्स बोनस पॉईंट ऑफ आणि यावी बॅकिंग आहे. चक्रव्यूह रचला गेला. निसटण्याचा प्रयत्न नाकाम ठरेल. सक्सेसफुल ठरेल टॅकल. मागील बाजू 7वं पर्व ज्याचा आहे तुबा आम्हा सर्वांना गर्व आणि पहिल्या नजरेमध्ये सुरू असलेला हा सामना. जर्सी क्रमांक 9 सुमित खापरे यस रनिंग साइड किक आजमावण्याचा प्रयत्न. ऍडव्हान्टेज डिफेंडरला लॉबीच्या बाहेर डॅश केलं गेलंय. सक्सेसफुल ठरलेला टॅकल. यस सेकंड दुसरं सत्र जर्सी क्रमांक 3 इथे आपण पाहतोय. पॉइंट टेबल 3-5 3-5 चढाई पुढे करून माघारी परतला. त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 7 साहिल शिगवण
या बी चढाई करताना इथे आपल्याला दिसतोय. कोणताही विशेष मोठा प्रयत्न नाही. चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे परतलेला पाहायला मिळालाय. 5 बचाव फळी. अतिशय शांतपणे चाललेला खेळ आहे. कोणती आक्रमकता दोन्ही संघ इथे दाखवत नाहीये. मे बी थर्ड रेड मध्येच प्रयत्न करायचा, पॉइंट मिळवायचा हा इरादा इथे स्पष्ट केले. 2 गुणांची बढत विघ्नहर्ता कोंडमाळा संघाकडे. पिछाडीवरती साईसेवा कोंडमाळा आणि या थर्ड रेड डू ऑर डाय आणि डू ऑर डाय साठी परंतु इथे झडप घातली. जर्सी क्रमांक 7 इथे पाहायला मिळतोय. साई शिगवणने अतिशय अप्रतिम बॅकहोल्ड केले. त्यामुळे सक्सेसफुल टर्नर टॅकल पॉइंट देऊन जातोय साईसेवा कोंडमाळा संघाला. यस या थर्ड रेड आहे. तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी मनीष खापरे हो यावी निसटलाय. चैनला तोडतोय, भेटतोय, मिडल लाईन क्रॉस करतोय. सक्सेसफुल रेड मनीष खापरेची 2 महत्वपूर्ण पॉइंट टेबल वरती उलटफेर आहे. जो संघ साईसेवा कोंडमाळा आपण पिछाडीवरती पाहत होतो तो एका गुणाने बढत घेऊन खेळताना इथे दिसेल. निखिल घाणेकर विरुद्ध मनीष खापरेशी होणारी लढत आणि एक बोनस पॉइंट इथे प्राप्त केलाय. अप्रतिम केले गेलेलं फुटवर्क अप अँड डाऊन प्रॉपरली. त्यामुळे पंचाने इथे बोनस पॉइंट इंडिकेट केलाय. पॉइंट टेबल 6 ऑल बरोबरीच चाललेला. जर्सी क्रमांक 21 मनीष खापरे जर्सी क्रमांक 21 मनीष खापरे इथे घेताना पाहायला मिळणार आहे. मिडल लाईन वरती येऊन उभा राहिले. थोडासा वेळ इथे जरूर घेताना दिसतोय. अतिशय शांतपणे चाललेला खेळ. पॉइंट टेबल 6 ऑल इथे पाहायला मिळालाय. यस मिडल लाईन क्रॉस करून माघारी. जर्सी क्रमांक 3 निखिल सुरक्षितपणे माघारी परतले. बेस्ट ऑफ 4 मैदानाच्या आतमध्ये असताना झालेली चढाई. थर्ड जर्सी क्रमांक 21 त्यात केला गेलेला अटॅक आहे. झडप पाहायला मिळते. एक चांगली सांघिक कामगिरी. त्यामुळे टॅकल सक्सेसफुल. विघ्नहर्ता कोंडमाळा संघाला मिळणार 1 पॉइंट. बॅक टू बॅक थर्ड रेड. या बी थर्ड रेड आहे. तुषार आहे. बोनस अटेम्प्ट करण्यासाठी केले गेलेलं फुटवर्क अंतिम निर्णय पंचांच्या माध्यमातून. परंतु इथे जर चूक झाली असेल तर मे बी मैदानाच्या बाहेर जाण्याची नामुष्की आहे. कारण या बी 2 ऑर डायची रेड आहे. थर्ड रेड आहे. 6ची बचाव फळी. पुन्हा एकदा प्रयत्न करताना या चढाई पूर्ण 1 बोनस पॉइंट इथे मिळतोय विघ्नहर्ता कोंडमाळा संघाला. 6-8 2 गुणांची बढत कोंडमाळा संघाकडे विघ्नहर्ता संघाकडे. दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक 7 साई शिगवण इथे दाखल झालाय. बेस्ट ऑफ 5 मैदानाच्या आतमध्ये असताना कोणताही मोठा प्रयत्न न करता सुखरूप क्रीडांगणात परतलाय. बचावात्मक घेतला गेलेला पवित्र इथे पाहायला मिळतोय. निखिल घाणेकर विरुद्ध मनीष खापरे अशी लढत. बेस्ट वर्सेस बेस्ट असा चाललेला हा सामना आहे. टाइमपास जरूर इथे केला जातोय. सुरक्षितपणे माघारी परतला. परंतु दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक 7 वॉकलाईन क्रॉस. नो एक्स्ट्रा टाइम. रॅपिडली जाऊन रॅपिडली माघारी परतलाय. 3 ते 4 सेकंदामध्ये रेड पूर्ण करून माघारी परतलेला तो पाहायला मिळाला. निखिल घाणेकर संघाची जबाबदारी घेऊन चढाई पूर्ण केले. शांत संयमी असा खेळ आहे. त्या रेडमध्येच पॉइंट मिळवायचा हा एकमेव इरादा यावेळी स्पष्ट केला गेलाय विघ्नहर्ता कोंडमाळा संघ. 27 सेकंद त्यांनी ते आजमावली. आणि यावेळी त्या रेड जर्सी क्रमांक 12
सूरज पाटोळे आणि लागलीच केला गेलेला अटॅक पाहायला मिळतोय. अतिशय अप्रतिम अटॅक. सक्सेसफुल टॅकल. पॉइंट इथे मिळालाय तो विघ्नहर्ता कोंडमाळा संघाला. बॅक टू बॅक थर्ड रेड. त्यामुळे तुषारला इथे तिसऱ्या चढाईसाठी आजमावलं गेलंय. थर्ड स्पेशलिस्ट म्हणून याच्यामध्ये विश्वास दाखवलं गेलाय. साईड किक लगावतोय. पुरेपूर चाललेत प्रयत्न आणि त्यात केला गेलेला अटॅक आहे. जर्सी क्रमांक 6 जर्सी क्रमांक 7 आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 8 एकत्र आलेले पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात. साई सेवा कोंडमाळा संघाकडून चढाई करण्यासाठी दाखल झालेला खेळाडू मनीष. 5 बचाव फळी 5 विरुद्ध 1 अशी होणारी लढत इथे पाहायला मिळेल. सेकंड हाफ मध्ये मनीषचा जलवा आपण या आधीच्या मॅच मध्ये पाहिलाय. त्यामुळे सेकंड हाफ इथे सुरू झालंय. मनीषचं आक्रमण इथे सुरू झालंय. कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात येण्याचा त्याने इथे घेतलेला निर्णय पाहायला मिळालाय. पॉईंट टेबल 9-7 आणि या दरम्यान चाललेली चढाई. बेस्ट ऑफ 6. एक खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर दिसतोय. जर्सी क्रमांक 6 आणि 7 मिडल चेन मध्ये. जर्सी क्रमांक 3 खूपरक्षकाची भूमिका इथे बजावताना. टाइम स्पेंड केला जातोय. सुरक्षितपणे परततोय. वॉकलाइन क्रॉस. नो एक्स्ट्रा टाइम. डेड वॅलिड अँड देन कम बॅक. व्हॅलिड केली आणि त्यानंतर लगेचच माघारी परतलेला तो पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 2 आहे जो यावेळी चढाई करण्यासाठी निषाद. जंप अँड टच करण्याचा प्रयत्न. हुपिंग जंप जरूर पण तो सुरक्षित असा खेळ. यावेळी रेड डोर डाय. मनीष खापरे 5च्या डिफेन्स विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होतोय. बोनस पॉइंट ऑफ आहे. त्याची पॉइंट घेणं आवश्यक आहे. यावेळी राईट कॉर्नरच्या खेळाडूला टार्गेट करण्याचा प्रयत्न. बॅक किक आणि त्यामध्ये रनिंग मध्ये टाय होल्ड आहे. जर्सी क्रमांक 2 आहे कोण? निषाद आहे. निषादचा अटॅक आहे. सक्सेसफुल आहे. ब्युटिफुल पॉवरफुल सक्सेसफुल निषादचा अटॅक इथे पाहायला मिळाला. पॉइंट टेबल 10-7 10-7. तोच निषाद चढाई करण्यासाठी इथे प्रयत्न करताना दिसतोय. फ्रंटला येतोय. डाय करण्याचा केला गेलेला प्रयत्न. जर्सी क्रमांक 11 स्वराज यावी नाकाम ठरलाय. आणखीन एक पॉइंट विघ्नहर्ता कोंडमाळा टीमला इथे मिळतोय. पण तो सामना अजून गरम झालेला दिसत नाहीये. पण दोन्ही संघ शांतपणे खेळ करताना दिसत आहेत. दुसऱ्या सत्राला झालेली सुरुवात. उलाऊस क्रीडांगण साई सेवा कोंडमाळा संघ आणि यावी फ्रंट ब्लॉक बगर मिठी मिडल लाईनच्या जवळ झालेली झटापट आहे. सक्सेसफुल ठरते. काय अप्रतिम अटॅक पाहायला मिळाला. खूप क्लोजली होता. मिडल लाईनच्या खूप क्लोजली पाहायला मिळाला तो रायडर. पण तो परफेक्ट टायमिंगला हँड होल्ड केलं गेलं आणि त्यामुळे एक यशस्वी पॉइंट विघ्नहर्ता टीमला इथे मिळालाय. एक मोहरा मैदानाच्या बाहेर जातोय. सुपर टॅकल ऑन 3चा डिफेन्स. बारा 7 पॉइंट टेबल आहे. 12-7 5 गुणांनी पिछाडीमध्ये साई सेवा संघ आणि मनीष खापरेला मात्र या मॅच मध्ये आपला जलवा दाखवण्याची संधी दिली नाहीये विघ्नहर्ता कोंडमाळा संघाने. चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे माघारी. कोणताही विशेष मोठा प्रयत्न इथे पाहायला मिळाला नाही. परंतु यावेळी तुषार इथे दाखल झालाय. तुषार इथे दाखल होतोय. तुषारची हुशारी इथे पाहायला मिळेल का? परंतु यावेळी कॉर्नरच्या दिशेने हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. इथेच चूक झाली तुषार करून तर ती खूप मोठी ठरेल कारण सुपर टॅकल ऑन आहे. पॉइंट बनलं 12-7 इथे असताना मिडल लाईन वरती येऊन उभा राहिले आहे तो खेळाडू जर्सी क्रमांक 6 तुषार. केदारनाथ अंबोध कोलबी जय मानव मगजन आपणासाठी अंतिम आणि तिसरा पुकार. जर्सी क्रमांक 8 इथे दाखल झालाय. कोणताही पॉइंट न घेता माघारी. यस यावी ठरेल. जर्सी क्रमांक 6 डुअल डायसाठी तुषार इथे दाखल होईल. दोघांपैकी एका संघाला पॉइंट मिळणार आहे परंतु हाताचा वापर करतोय कोपरा रक्षकाच्या दिशेने आणि स्वतःला ड्राईव्ह करताना पाहायला मिळालाय. मिडल लाईन क्रॉस सक्सेसफुल रेड तुषार. बॅक टू बॅक थर्ड रेड आहे त्यामुळे इथेही प्रयत्न करायचा आहे. जर्सी क्रमांक 6
मैदानाच्या आतमध्ये सूरज शिगवण. फुल हाऊस क्रीडांगण विघ्नहर्ता कोंडमाळा संघ. थोडीशी निराशा चेहऱ्यावरती साई सेवा कोंडमाळा संघाच्या स्क्वॉड, पण इथे निराश होऊन चालत नाही मित्रांनो. आपल्याला जर इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला इथे मात्र निराश होऊन चालणार नाही. पुन्हा एकत्र यावं लागेल. आणि त्यानंतर केला गेलेला अटॅक लॉबीच्या बाहेर कम्प्लिटली टॅकलला गेले आणि इथे ऑल आउट होतोय. कारण शेवटचाही मोरा इथे गारद झालाय. पॉइंट टेबल इथे मनीष कापरे यांनी प्रयत्न करताना इथे दिसेल. प्रयत्न करायचे आहेत. नशिबाच्या भरोश्यावर राहून चालत नाही मित्रांनो. मनगटाचा वापर करायचा आणि नशिबाला फोडून काढायचं. परंतु यावेळी मात्र विघ्नहर्ता कोंडमाळा संघ सरस खेळ करताना दिसतोय. चान्सच देत नाहीत कमबॅक करण्याचा साईसेवा कोंडमाळा संघाला. मनीषवरती हावी ठरला डिफेन्स तो विघ्नहर्ता कोंडमाळा. सलग असे घेतले गेलेले पॉइंट आणि त्यामुळे एक चांगलं लीड मेंटेन करताना 11 पॉइंट विघ्नहर्ता कोंडमाळा संघ. आणि वारंवार तुषारला इथे आजमावलं गेले. तुषारने या मॅच मध्ये ही सरस असा खेळ केले. आजच्या रजनीचा जर हिरो कोण असेल तर तो तुषार आहे. तर 2 सुपर हिट त्याच्या नावावरती आहेत आणि याही सामन्यामध्ये सलग केले गेलेल्या चढाया आणि त्याच्या माध्यमातून घेतले गेलेले पॉइंट. रनिंग अँड पुरेपूर प्रयत्न तेवढा चांगला बचाव. फुल हाऊस खेळांग बेस्ट ऑफ 7 मैदानाच्या आतमध्ये आणि त्या दरम्यान साईड किक आजमावण्याचा केला गेलेला प्रयत्न. हो इथे लॉक करण्याचा प्रयत्न नाकाम ठरेल. सक्सेसफुल रेट ठरेल. 1 पॉइंट इथे मिळेल. 1 पॉइंट इथे मिळतोय साई सेवा कोंडमाळा संघाला. निखिल वॉकलाईन इथे ब्लॉक करण्याचा प्रयत्न आहे. रेड व्हॅलिड करून न देण्याचा इरादा, परंतु चपळतेने इथे रेड व्हॅलिड केली का पाहावं लागेल. पॉइंट टेबल 18-8. फील्डवरती नजर देऊन खेळताना यावी निखिल खाणेकर बेस्ट डिफेंडर. वेगवान खेळ करून पॉइंट प्राप्त करायचे आहेत. पुन्हा एकदा मनीष आहे यावी सेल्फ आउट झाले. कोपरारक्षक मैदानाच्या बाहेर जाईल. क्रमांक 6 थरेड तुषार डू ऑर डाय साठी. तरी खूप काही घडू शकतं, परंतु त्यासाठी सुपर अशी कामगिरी करणं अपेक्षित असणार आहे साई सेवा कोंडमाळा संघाला. थरेड स्पेशलिस्ट म्हणून तुषारला आजमावलं गेले. प्रॉपरली फुटवर्क इथे अपेक्षित असणार आहे. त्या खेळाडूकडे जरूर पाहतोय, परंतु त्यानंतर इथे हॉल्ड केले गेले. अतिशय अप्रतिम टॅकल इथे म्हणावं लागेल. 1 पॉइंट इथे मिळेल. आता सरसचा खेळ करायचा आहे मनीषला आणि अशा मुवमेंट मध्ये कसं खेळायचं असं हे भलेभाती जाणून आहे. चांगला अनुभव आहे या खेळाडूकडे आणि त्यामुळे त्याच्या चाललेला खेळ इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ओ चक्रव्यूह आणि त्यात बॅकहोल्ड अप्रतिम बॅकहोल्ड आहे. सक्सेसफुल टॅकल करतोय मनीष कापरे. महत्वाचा मोहरा जर्सी क्रमांक 7 ज्याने रायडरचा केला घात. आदेश सक्सेसफुल टॅकल करताना पाहायला मिळतोय. काही जलवा दाखवलाय त्याने. परफेक्टली केला गेलेला पॉवरफुल असा बॅकहोल्ड. नो चान्स फॉर रायडर. रायडरला संधीच दिली नाहीये. शेवटची 2 मिनिटे बाकी आहेत. लास्ट 2 मिनिट्स. 9 गुणांची एक मोठी पडत घेऊन खेळताना आणि इथे ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये झालेली चूक गफलत. सूरज शिगवण कडून इथे चूक झाली. 1 पॉइंट मिळाला तो विघ्नहर्ता कोंडमाळा संघाला. विघ्नहर्ता कोंडमाळा 20 गुण 10 गुणांवरती साई सेवा कोंडमाळा. पहिला सामना खेळत असताना जो जलवा आपण सुमित खापरे आणि त्याचबरोबर मनीष कापरेकडून जो पाहत होतो. खापरे बंधूंची कमाल धमाल जी आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिली ना ती या मॅच मध्ये पाहायला मिळाली नाहीये. निराश केलं या संघाने साई सेवा कोंडमाळा संघाने. पण दुसऱ्या बाजूने आपण चर्चा केली तर विघ्नहर्ता कोंडमाळा संघ या मैदानावरती अतिशय बहारदार खेळ करताना दिसले. पॉइंट टेबल 20 आणि सुरक्षितपणे माघारी परतले. जर्सी क्रमांक 10
काही सेकंदांचा खेळ इथे शिल्लक, त्यामुळे मैत्रीपूर्ण दिला जाणारा 1 पॉइंट हे आपण सातत्यपूर्ण पाहत असतो जेव्हा काही सेकंद इथे शिल्लक असतात.